नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुडविल नॉलेज या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आजच्या या भागामध्ये समास या मराठी व्याकरणातील घटकाविषयी अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम समास म्हणजे काय, समास कशाला म्हटलं जातं हे संकल्पना क्लिअर होणं फार गरजेचे आहे. संकल्पना का म्हटले मी, आपण परीक्षेमध्ये मार्क मिळवायचे असतात म्हणून घोकमपट्टी करून शब्द पाठांतर करून हवे ते गुण आपण परीक्षेत प्राप्त करून घेतो. परंतु एखाद्या शब्दाच्या मुळाशी जाऊन त्या शब्दाचा संपूर्णतः अर्थ माहिती करून घेतल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला त्याचं जे आकलन होतं ते आकलन चिरकाळ टिकणारं असतं. केव्हाही तुम्हाला कुठेही विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला येणार असतं, पण तोंडपाठ केल्यानंतर ते कधीतरी आपण विस्मरणात जाण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. तर काटकसर करून जे काही शब्दांची मांडणी केली जाते त्याला समास असं म्हटलं जातं. व्यवहारात माणसे काटकसरीने वागतात, त्याचप्रमाणे भाषा हे व्यवहाराचे अंग आहे असं म्हटलं जातं. भाषेचा उपयोग करताना बऱ्याच शब्दांची आपण काटकसर करतो. जसं की समजा आपण व्हॉट्सॲप वापरतोय, तर व्हॉट्सॲपवरती एखाद्याला आपण विचारलं जेवण केलं का, तर आपण पूर्ण जेवण हा शब्द टाईप करतच नाही. जे हा इंग्रजीचा शब्द इंग्रजी अक्षर वापरून एक लिहितो आणि जेवण केलं का असं प्रश्नार्थक चिन्ह टाकतो. तर हे काय केलं आपण, शब्दांची काटकसर केली. शब्द काटकसरीने वापरून जेवण हा शब्द एखाद्याला सेंड केला. तर हे काही शब्दांचं काटकसर करून लिहिणं असतं, त्याला समास म्हटलं जातं थोडक्यात. तर विग्रह आणि सामासिक शब्द हे दोन शब्द ज्यावेळेस एकत्र येतात तर सामासिक शब्द कशाला म्हटलं जातं, तर सामासिक शब्द म्हणजे त्याच्यामध्ये आजन्म, प्रतिदिन, आमरण, पुरणपोळी, किंवा बटाटे वडा, बटाटे घालून केलेला वडा, या पद्धतीचे शब्द येतात. या शब्दांना सामासिक शब्द म्हटलं जातं. पुरणपोळी म्हणजे काय, पुरण घालून तयार केलेली पोळी, हा झाला सामासिक शब्द. पुरणपोळी हा सामासिक शब्द आणि पुरण घालून तयार केलेली पोळी हा झाला त्याचा विग्रह. तर विग्रह आणि सामासिक शब्द मिळून समास तयार होत असतो. सम अधिक आस या संस्कृत धातूपासून समास हा शब्द तयार झाला आहे. तर सम अधिक आस म्हणजे काहीतरी एकत्र करणे. तर सामासिक शब्द आणि विग्रह ह्याला एकत्र करून समास तयार होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, समासाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. आता सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला समास म्हणजे काय ही संकल्पना क्लिअर झाली असावी असं मी समजते. त्यानंतर सामासिक शब्द, शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो, तर शब्दांचं एकत्रीकरण म्हणजे काय, बटाटे घालून तयार केलेला शब्द हा सामासिक शब्द झाला, म्हणजे बटाटे वडा. ओके. आणि विग्रह म्हणजे काय, तर त्या शब्दाची फोड करून आपण सांगतो. आता बटाटे वडा या शब्दाचा विग्रह, मी परत हेच शब्द का वापरते, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बटाटे वडा म्हणजे बटाटे घालून तयार केलेला वडा हा झाला त्याचा विग्रह. बटाटे वडा हा झाला सामासिक शब्द. तर ह्या सामासिक शब्दाचं आणि विग्रहाचं एकत्रीकरण म्हणजे समास. आता तरी तुमच्या लक्षात आलं असावं असं मी समजते. त्यानंतर वनभोजन हा एक शब्द आहे. तर वनभोजन म्हणजे काय, तर वनभोजन म्हणजे वनात जाऊन केलेलं भोजन. ओके. वनभोजन हा झाला सामासिक शब्द आणि वनात जाऊन केलेले भोजन हे झाला त्याचा विग्रह. तर सामासिक शब्द आणि विग्रह हे एकत्र करून समास तयार झाला आहे. समासाचे 4 प्रकार आहेत मित्रांनो. तर हे 4 प्रकार तुम्हाला माहीतच असतील. तुम्ही परीक्षेकरता बऱ्याच वेळा त्याला तोंडपाठ केलेला आहे. अव्ययीभाव समास, बरोबर. तर हा जो समासाचा प्रकार आहे अव्ययीभाव समास, अव्ययीभाव समासामध्ये काय असतं, समासातलं जे पहिलं पद आहे ते पहिलं पद प्रमुख असतं. त्याच्यानंतर आहे तत्पुरुष समास.
तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचं असतं. त्यानंतर विभक्ती तत्पुरुष समास हा त्याचा उपप्रकार झाला. त्याच्यानंतर आहे द्वंद्व समास, ज्याला की द्विगुप पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे बहुव्रीही समास. बरोबर, समासाचे किती प्रकार आहेत? मुख्य 4 प्रकार आहेत आणि अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास याच्यामध्ये पण त्याचे सुद्धा अनेक प्रकार केले जातात. तर समासाचे प्रकार आपण या ठिकाणी हे बघितले: अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. आपण आजच्या दिवशी फक्त अव्ययीभाव समास म्हणजे काय ह्याबद्दलच माहिती बघणार आहोत. अव्ययीभाव समास म्हणजे काय? तर अव्यय ज्याच्यामध्ये अव्यय लागलेला असतो, अव्यय आलेला असतो, त्याला अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं. जसं की अव्ययीभाव समासामध्ये उपसर्ग लागतात. कुठले उपसर्ग लागतात? संस्कृत उपसर्ग लागतात, फारसी उपसर्ग लागतात आणि द्विरुक्ती होणारे जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा सुद्धा अव्ययीभाव समासामध्ये समावेश केला जातो. जेव्हा समासातील पहिले पद किंवा शब्द बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते आणि या सामासिक शब्दाचा उपयोग क्रिया विशेषणासारखा केलेला असतो, त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. हे अव्ययीभाव समासाची झाली व्याख्या. आता खाली आपण या ठिकाणी उदाहरण लिहिलेलं आहे. काय उदाहरण लिहिलंय की दररोज म्हणजे काय? प्रत्येक दिवशी. दररोज हा एक सामासिक शब्द आहे, तर प्रत्येक दिवशी हा त्याचा काय झाला आहे? विग्रह. यामधील पहिले पद फार महत्त्वाचे आहे. दररोज एक क्रियाविशेषण अव्यय आहे, त्याला अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं. त्यानंतर काय उदाहरण घेतलंय आपण? त्यानंतर आपण उदाहरण घेतलंय अमरत्व. काय शब्द घेतलाय? अमरत्व. अमरत्व म्हणजे काय? मृत्यूपर्यंत. अमरण हा एक सामासिक शब्द आहे, तर मरणापर्यंत हा त्याचा काय आहे? विग्रह आहे. या शब्दामध्ये आ हा संस्कृतमधील उपसर्ग लागलाय. आता उपसर्ग लागलाय म्हणजे काय झालंय? उपसर्ग हे शब्दांच्या अगोदर लावले जातात, तर प्रत्यय हे मागून लावले जातात, म्हणजे शब्दाच्या पाठीमागून त्याला ते जोडले जातात. यानंतर आपण तिसरं उदाहरण काय घेतलंय? बिनशर्त. बिनशर्त म्हणजे काय? कोणत्याही अटीशिवाय. बिनशर्त हा एक सामासिक शब्द आहे, तर कोणत्याही अटीशिवाय हा त्याचा काय झाला आहे? विग्रह. बरोबर. या शब्दामुळे बिन हा पारसी उपसर्ग लागलेला आहे. बिनशर्त या शब्दामध्ये बिन हा त्याला फारसी उपसर्ग लागला असून त्यातील पहिले पद कसे आहे? महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा कुठला समास आहे? अव्ययीभाव समास आहे. ओके. आता अव्ययीभावाचे जे 3 उपसर्ग लागले जातात, तर ते 3 उपसर्ग कुठले कुठले आहेत? मी मगाशी तुम्हाला बोलताना सांगितलं की संस्कृत उपसर्ग लागतो, फारसी उपसर्ग लागतो आणि द्विरुक्ती आहे. त्यामुळे हा कुठला समास आहे? अव्ययीभाव समास आहे. ओके. आता अव्ययीभावाचे जे 3 उपसर्ग लागले जातात, तर ते 3 उपसर्ग कुठले कुठले आहेत? मी मगाशी तुम्हाला बोलताना सांगितलं की संस्कृत उपसर्ग लागतो, फारसी उपसर्ग लागतो आणि द्विरुक्ती असणारे जे शब्द आहेत ते अव्ययीभाव समासामध्ये येत असतात. तुम्ही समास या व्याकरणातील घटकाचा अभ्यास करत असताना या 2-3 गोष्टी तुमच्या फार बारकाईने अभ्यासल्या जाणं फार महत्त्वाचं आहे. एक म्हणजे समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय, आणि या अव्ययीभाव समासामध्ये कुठले कुठले शब्द येतात. एखादं वाक्य दिलं जातं, त्या वाक्यातील त्या शब्दाला अधोरेखित केलं जातं आणि अधोरेखित शब्दाचा समास कुठला असं तुम्हाला ओळखायला सांगितलं जातं. असं बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि सतत यासमोर येत राहणार आहेत. तर तुम्हाला संस्कृत उपसर्ग कोणते कोणते आहेत हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. तर संस्कृत उपसर्गाचा यामध्ये कसा काय समावेश होतो? प्रथमतः आपण काय केलेलं आहे की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपल्या भारताची अशी संस्कृती की अतिथी देवो भव, म्हणजे संस्कृत या भाषेमधून जे काही
उपसर्ग आलेले आहेत त्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये फार महत्त्व दिलेलं आहे. त्यांच्या शब्दांना महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर पहिले आपण पाहुण्यांना पाहुणचार देतो, नंतर आपण जेवण करतो. त्याच प्रकारे त्यांनी काय केले की संस्कृतमधून जे काही उपसर्ग आले त्या संस्कृतमधल्या उपसर्गांना अव्ययीभाव समासामध्ये फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, पहिलं स्थान दिलेलं आहे. आता ते उपसर्ग कोणते आहेत? आ, यथा, प्रति ह्या उपसर्गांच्या माध्यमातून अव्ययीभाव समासातील शब्द अधोरेखित होतात. तर कुठले कुठले शब्द आहे? आ हा उपसर्ग लागून आजन्म हा शब्द तयार होतो. त्यानंतर मरण या शब्दाला आ हा उपसर्ग लागून आमरण हा शब्द तयार होतो. कंठ या शब्दाला आ हा उपसर्ग लागून आकंठ हा शब्द तयार होतो. असेतु हिमाचल, यथाशक्ती, यथाक्रम, प्रतिदिन, प्रतिक्षण, प्रतिमान, आचंद्र सूर्य, निसंशय या प्रकारची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी घेता येतील. बरोबर. संस्कृतमधून आलेले उपसर्ग या ठिकाणी आपण बघितले, जे की अव्ययीभाव समासामध्ये त्याचा समावेश केला जातो. त्यानंतर काय तर फारसी ही जी भाषा आहे, फारसी भाषेमधून आलेले जे काही उपसर्ग आहे कोणते बरं? फारसी भाषेमधून आलेले उपसर्ग कोणते आहेत? दर आहे. कोणते कोणते आहेत? दर आहे, हर आहे, अजून गैर आहे. ओके. ह्या शब्दांचा हे फारसी शब्द या फारसी शब्दांचा समावेश आपण अव्ययीभाव समासामध्ये करतो. ओके. तर ह्या अव्ययीभाव समासामध्ये कुठले कुठले शब्द येतात? दर आणि हर, गैर, बिन, बे हे शब्द लागून कुठले कुठले शब्द तयार होतात? तर हर साल, दर शेकडा, हर घडी, हर रोज, गैरहजर, गैरशिस्त, अजून बिनशर्त, 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 अजून कुठला होतो? बिनशर्त, अजून बेशक. काय म्हणता येईल? बेशक. हा बेशक. तर हा बे जो आहे हा फारसी उपसर्ग शक या शब्दाला लागून तो अव्ययीभाव समासामध्ये समाविष्ट केला जातो. त्याच्यानंतर काय आहे की बेमालूम. बेमालूम हा जो शब्द आहे, बेमालूम, बेमालूम, तर बे हा फारसी उपसर्ग लागून तो अव्ययीभाव समासामध्ये समाविष्ट केला जातो. त्यानंतर काय आहे तर द्विरुक्ती असणारे शब्द कोणते? तर द्विरुक्ती असणाऱ्या शब्दांचा समावेश सुद्धा अव्ययीभाव समासामध्ये केला जातो. तर द्विरुक्ती असणारे शब्द कुठले कुठले आहेत? तर द्विरुक्ती म्हणजे काय? द्विरुक्ती जी आहे, कोणते कोणते शब्द म्हणता येतील? द्विरुक्ती मराठी शब्दांची द्विरुक्ती होऊन बनलेले जे काही जोड शब्द किंवा क्रियाविशेषण आहेत, ती क्रियाविशेषणे अव्ययीभाव समासामध्ये वापरली जातात. त्याचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर काय उदाहरण घेता येईल आपल्याला? द्विरुक्ती म्हणजे एकच शब्द दोनदा येतो, जसं की गाव, गाव. त्यानंतर जागो, जाग. काय? जागो, जाग. त्यानंतर आपल्याला अजून अनेक उदाहरणं घेता येतील जे शब्द कायम तुम्हाला परीक्षेत विचारले गेलेले आहेत. घरो, घर, घरो, घर हे रोजच्या वापरातील आपले शब्द आहेत. ह्या शब्दांचा सगळ्यात जास्त उपयोग स्त्रियांच्या भाषेमध्ये आपल्याला पावलोपावली दिसतो. पावलोपावली म्हणजे हा जो शब्द आहे हा शब्दसुद्धा अव्ययीभाव समासामध्ये दिसतो. आपल्याला अजून उदाहरणं घेता येतील. दारोदार, रस्तोरस्ती, दिवसोदिवस, दिवसेदिवस, पदोपदी, रातोरात या प्रकारची उदाहरणं आपल्याला द्विरुक्ती म्हणजेच अव्ययीभाव समासामध्ये केली जातात, समावेश केला जातो त्यांचा. तर
अव्ययीभाव समासाचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रामुख्यानं लक्षात ठेवायच्या गोष्टी कुठल्या आहेत, तर त्याच्यामध्ये पहिलं पद जे आहे ते पहिलं पद काय असतं, प्रमुख असतो. आपण मगाशी अभ्यासलं ते की अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि अव्ययीभाव समासात कुठल्या कुठल्या शब्दांचा समावेश होतो, तर संस्कृतमधून ज्याला जे उपसर्ग आलेले आहेत आणि ते उपसर्ग मराठी शब्दांना लागलेत तशा शब्दांचा, त्याचप्रमाणे फारसीमधून आलेल्या उपसर्ग जे आलेले आहेत जे की मराठीतल्या शब्दांना जोडले गेलेले आहेत त्या शब्दांचा आणि द्विरुक्तीच्या शब्दांचा. फार सोपा आहे अव्ययीभाव समास. फक्त या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर कुठल्या कुठल्या संस्कृतमधील उपसर्ग आ, यथा, प्रति, फारसी उपसर्ग दू, दर, हर, गैर, बिन, बे, मराठी द्विरुक्ती असलेले शब्द कुठले कुठले, जे शब्द दोनदा येतात, जसे पदोपदी, दारोदारी, क्षणोक्षणी, रातोरात, गल्लोगल्ली, दिवसेदिवस, आपोआप, हे शब्द काय आहेत, द्विरुक्ती, मराठीतील द्विरुक्ती असणारे शब्द आहेत. तर इतका सोपा हा समास आहे. समासाचा बऱ्याच विद्यार्थ्यांचा मी अनेक वेळा ऐकलं की समास हा घटक खूप अवघड आहे आणि येत नाही, मग तो कसा सॉल्व करायचा. तर फार काय अवघड नाही आहे. तुम्ही सोप्या पद्धतीनं जेवढं समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तेवढा तो तुम्हाला समजणार आहे. संस्कृतमधून जो काही शब्द उपसर्ग येतात, मी वारंवार एकच गोष्ट सांगते की अव्ययीभाव समास लक्षात ठेवायचा असेल तर या 3 गोष्टी तुम्हाला लक्षातच ठेवायच्यात की संस्कृतमधून आलेले उपसर्ग, फारसी भाषेमधून आलेले उपसर्ग आणि द्विरुक्ती असणारे उपसर्ग. बस सोप्या पद्धतीनं जेवढं समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तेवढा तो तुम्हाला समजणार आहे. संस्कृतमधून जो काही शब्द उपसर्ग येतात, मी वारंवार एकच गोष्ट सांगते की अव्ययीभाव समास लक्षात ठेवायचा असेल तर या 3 गोष्टी तुम्हाला लक्षातच ठेवायच्यात की संस्कृतमधून आलेले उपसर्ग, फारसी भाषेमधून आलेले उपसर्ग आणि द्विरुक्ती असणारे उपसर्ग. बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता घरोघर, प्रत्येक घरी, गावोगाव, प्रत्येक गावी, पदोपदी, प्रत्येक पावलाला, रातोरात, रात्र संपण्यापूर्वी, दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी, दारोदार, प्रत्येक दारी, क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला, जागोजाग, प्रत्येक जागी, हातोहात, एका हातातून दुसऱ्या हातात, पावलोपावली, प्रत्येक पावलाला, ह्या पद्धतीची जी काही शब्द आहेत ते शब्द अव्ययीभाव समासामध्ये द्विरुक्ती असणारी शब्द आपल्याला बघायला मिळतात. बरोबर. त्यानंतर काय आहे, हे उदाहरणे जे आहेत ही वारंवार विचारली गेलेली उदाहरणे आहेत. तुम्हाला आजच्या दिवशी मी फक्त या अव्ययीभाव समासाबद्दलच माहिती सांगणार आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला अव्ययीभाव समासावर कुठलाही प्रश्न विचारला तर तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे. मगाशी आपण संस्कृतमधून जी काही उपसर्ग मराठी भाषेतील शब्दांना लागलेली आहेत त्या शब्दांचा प्रामुख्यानं उल्लेख केला, जसं की आजीवन, आपासून आजीवन, आजन्म, आपर्यंत, आमरण, आकर्ण, अकंठ, यथा म्हणजे प्रमाणे, यथाशक्ती, यथामती, यथाविधी, प्रति म्हणजे प्रत्येक, प्रतिमास, प्रतिदिन, प्रतिक्षण, यावत, पर्यंत, यावज्जीव, यावच्चंद्र दिवाकारी, या पद्धतीचे जे काही शब्द आहेत ते शब्द आपल्याला अव्ययीभाव समासामध्ये बघायला मिळतात. इतका सोपा हा अव्ययीभाव समास आहे. या अव्ययीभाव समासातली अनेक उदाहरणं आपण काय करणार आहे, प्रत्येक दिवशी फक्त एक समास घेणार आहे. आज आपण फक्त तात्पुरतं अव्ययीभाव समासाविषयी माहिती बघितली आहे. अव्ययीभाव समास जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत आपण समोरचा जो काही घटक आहे, तत्पुरुष समास असेल, द्वंद्व समास असेल, बहुव्रीही समास असेल, त्याच्याकडे वळणार नाही आहे. अव्ययीभाव समासाची उदाहरणे तुम्हाला स्वतः सोडवायची आहे. चांगल्या पद्धतीनं
तयारी करायची आहे. तयारी करत असताना फक्त परीक्षेत मार्क मिळवायचेत म्हणून नाही करायची, तर त्याच्या प्रत्येक घटकाच्या मूळ गाभ्यापर्यंत आपण गेलं पाहिजे. आजच्या दिवशी आपण इथेच थांबतोय. अव्ययीभाव समासाचे चांगल्या पद्धतीनं तयारी करून परीक्षेत कुठलाही प्रश्न आला याबद्दल तर तुम्हाला व्यवस्थित सोडवता आला पाहिजे. आपण थांबतोय या ठिकाणी. उद्या आपण तत्पुरुष समास याबद्दल अभ्यास करणार आहोत.